नमस्कार, मी योगेश पांडव. महाराष्ट्र न्यूज अपडेटमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. खुनी हल्ल्यात जखमी झालेले विनायक हुक्केरे यांचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला. आज त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले, तर संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला. पाहूया सविस्तर वृत्तांत. इचलकरंजीतील जवाहर नगर परिसरातील नगरसेविका सौ नेहा हुक्केरे यांचे पती विनायक हुक्केरे हे शनिवारी रात्रीच्या सुमारास कोल्हापूर रोडवरील हॉटेल रविराज येथे मित्रांसोबत जेवण करण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी तिघा संशयितांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. हुक्केरे यांचा मित्र जियाउद्दीन फकीर यांचा भाऊ सद्दाम आणि मुख्य संशयित बसवराज महादेव तेली यांच्यात आर्थिक वाद होता. या वादातूनच तेली यांनी विनायक यांच्यावर अशोक तमन्ना तेली आणि सुभाष तमन्ना तेली या दोघा साथीदारांच्या मदतीने हल्ला केल्याची फिर्याद हुक्केरे यांचे मामा श्रेणिक राजेंद्र जोके यांनी शिवाजीनगर पोलिसात दिली होती. हुक्केरे यांच्यावर चाकूसारख्या धारदार शस्त्राने छातीवर, पोटावर वार झाल्याने त्यामध्ये हुक्केरे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर सांगली शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना सोमवारी पहाटेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर त्यांचे पार्थिव दुपारी जवाहरनगर येथील निवासस्थानी आणण्यात आले. त्यांच्या पत्नीसह नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. हुक्केरे यांच्या निवासस्थानासमोर नातेवाईकांनी, मित्र सहकाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी माजी आमदार सुरेश हाळवणकर, नगराध्यक्षा सौ अलका स्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पवार, मदन कारंडे, सागर चाळके, नितीन जांभळे, उदयसिंग पाटील, मनोज हिंगमिरे, नितीन कोकणे, मनोज सोळंके आदीसह विविध मान्यवर उपस्थित होते.